हॅलो नमस्कार. मी अश्विनी माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. पाडवा आहे आणि पाडवा म्हणजे काय? बासुंदी पुरी. आणि आज आपण करणार आहोत बासुंदी. आता इतकी सुंदर बासुंदी तुम्ही याआधी कधीच खाल्ली नसेल, कारण ही बासुंदी अगदी झटपट होणार आहे. तुम्हाला तासनतास दूध आटवायची अजिबात गरज नाहीये. अगदी 20 मिनिटात ही बासुंदी तयार होते आणि हॉटेलमध्ये मिळते तशी, किंवा तुम्ही मार्केटमधून जर विकत आणत असाल सेम तशा टेस्टची ही बासुंदी तयार होते. अजिबात वेळ घालवायचा नाहीये. 20 मिनिटात तुम्हाला हवी तशी बासुंदी आपण करणार आहोत. आता ही झटपट केली म्हणजे तिची टेस्ट बिघडते का? अजिबात नाही. तशीच अगदी व्यवस्थित बासुंदी तयार होते, जशी तुम्हाला हवी तशीच लागणार. आपण पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. चला पटकन आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी हे भांडं घेतलं. तर तुम्ही हे भांडं बघू शकता, छान आत वरून फ्लॅट आणि बऱ्यापैकी हे मोठं आहे. याचा तळ थोडा मोठा आहे आणि ह्यामध्ये दूध पटकन आटतं, त्यामुळे खूप वेळ लागत नाही. पटकन आपण हे गॅसवर ठेवूया. आपल्याला लागणारं साहित्य आपण पटकन बघूया. तर हे साधारण 2 लिटर फुल फॅट दूध घेतलंय मी. आता ह्यामध्ये काय आहे सांगते तुम्हाला. हे आहेत काजू, हे चारोळी लागणार आहे आपल्याला, हे आहेत बदाम, हे पिस्ते आहेत, हा खवा आहे 50 ग्रॅम खवा आहे, फ्रेश खवा घेतलाय मी. हे कॉर्नफ्लॉवर आहे, जे 1 चमचा आपल्याला वापरायचा आहे. ही साखर आहे 1 वाटी. आता ह्यामध्ये काय सांगते, ह्यामध्ये ही वेलची आहे, जायफळ आहे आणि ही आपलं केसर आहे. हे अगदी ऑप्शनल आहे, जे तुम्ही आवडत असेल तर वापरा, नाही वापरलात तरी चालेल. आता पटकन पुढची प्रोसेस करून घेऊया. आपण दूध आता गरम करायला ठेवूया आणि हे सगळं आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे एवढं सगळं साहित्य आहे. पटकन आपण रेसिपीला सुरू. तर गॅसवर मी हे भांडं ठेवले, तुम्हाला जे मगाशी दाखवलं ते. आता ते गॅस चालू करूया. ते गरम होऊ देत. आपण ह्यामध्ये पाणी टाकायचं. चला तर ह्यामध्ये ना पाणी टाकायचं आपण आणि छान पाणी गरम होऊ द्यायचं, म्हणजे दूध खाली लागणार नाही. चला आता हे सगळं दूध आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. भांड्यात खाली पाणी टाकल्यामुळे दूध करपण्याची शक्यता खूप कमी होते आणि आपल्याला व्यवस्थित दूध हे गरम करता येतं. आता बासुंदीसाठी दूध गरम करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची. ती म्हणजे काय, की एकतर फुल फॅट दूध तुम्हाला वापरायचं आहे. दुसरं म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे दूध गरम करायला ठेवणार आहात ते शक्यतो स्टीलचा असावा आणि जाड बुडाचा असावा आणि थोडंसं पसरट असावं. त्यामुळे होतं काय, जी दूध गरम करण्याची प्रोसेस आहे आपली ती पटकन होते. चला तर मार्केटसारख्या बासुंदीचा कलर कसा छान येतो तुम्हाला माहिती आहे की नाही, तसं आपल्याला बासुंदी तयार करायची आहे. तर त्यासाठी आपण एक पॅन घेऊया. ह्या पॅनमध्ये साखर टाकायची आपल्याला. आपण ही 1 वाटी साखर पूर्ण अशी टाकून घ्यायची. आणि आता हे कॅरेमलाइज करून घ्यायचे आपण. आता तुम्हाला गंमत सांगते, या ताटाला थोडंसं तूप लावले. ते तूप आपण छान असं एकसारखं करून घेऊया. आणि आता हे ताट, चला आता आपली साखर पण कॅरेमलाइज व्हायला ठेवली आपण. आता काय करूया, दुधाकडे जाऊया. दूध बघू काय झालंय. दूध छान आता गरम झालंय, तुम्ही बघू शकता. थोडी याला साई धरायला सुरुवात झाली. पहिल्या स्टेजला मी दूध थोडं स्लोवर ठेवलं होतं. आता मी या दुधाकडे लक्ष देणार आहे, त्यामुळे गॅस मोठा केलाय. आणि आता हे सतत ढवळत आपल्याला दूध एक 5 ते 7 मिनिटं आपण हे गरम करायचं आहे. थोडी साई तयार व्हायला सुरुवात झाली की ती साई मोडत मोडत आपण हे दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला मार्केटमध्ये जसं मिळतं रवाळ छान अशी बासुंदी, त्याच टेक्स्चरमध्ये आपल्याला बासुंदी हवी आहे. तर आता 2-3 मिनिटं मी हलवलंय. आता थोडंसं गॅस परत एकदा स्लो मीडियमवर करा आणि इकडे आपण आता कॅरेमलाइजकडे जाऊया. साखर आपली थोडी वितळायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता, साधारण 1 वाटी मी साखर घेतली होती. आता गोडाचं प्रमाण तुम्हाला ज्या प्रमाणात आवडतं त्या प्रमाणात तुम्ही करू शकता. हे कॅरेमल केल्यानंतर पण जितकी साखर जर तुम्हाला कमी वाटली तर वरून थोडीशी साखर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. साखर छान मेल्ट होऊ द्यायची. आता एकच गोष्टीची काळजी घ्यायची, की हे कॅरेमलायझेशन किंवा साखर विरघळल्यानंतर खूप वेळ ह्या पॅनमध्ये आपण ठेवायचं नाहीये, कारण ती जर करपलं तर त्याची टेस्ट परत एकदा खराब होते. त्यामुळे थोडंसं असं साखर बऱ्यापैकी वितळली, अगदी डार्क शेडवर आपण हे कॅरेमल तयार करायचं नाहीये. तुम्ही बघू शकता थोडासा त्याचे साखर पूर्ण आटली की आपण व्यवस्थित ते काढून घेणार आहोत. आता ह्यामध्ये थोडे अजून साखरेचे दाणे आपल्याला दिसतात. ते अजून एक 2-3 मिनिटं झाले की तूप लावलेल्या ताटामध्ये हे सगळं ओतून घ्यायचंय. पूर्ण थंड करून घ्यायचंय आणि आपल्याला हे हवं तसं टेक्स्चर ह्याचं येईल. तुम्ही बघू शकता हे ताटामध्ये सगळं ओतलंय मी. आता ही
प्रोसेस थोडी फास्ट करायची, कारण पॅन गरम असल्यामुळे त्यामध्ये जेवढा वेळ राहील, तेवढा वेळ हे कॅरमलाइज शिजत राहील आणि मग त्याचा कडवटपणा वाढेल. आपल्याला तसं नको आहे. आता हे परफेक्ट टेक्स्चर आपल्याला हवं तसं झालंय. आता हे ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेऊया. म्हणजे होईल काय, हे लवकरात लवकर थंड होईल आणि मग आपल्याला हवं तसं याचं टेक्स्चर मिळेल. छान असं हे थंड करू द्यायचं. आता ह्यामध्ये अजून आपण काही ॲड करणार नाही आहोत. व्यवस्थित हे थंड करूया. तोपर्यंत बाकीची प्रोसेस आपण करून घेऊया. चला परत जाऊया दुधाकडे. दूध आपलं आता व्यवस्थित अजून थोडंसं कमी झालंय, थोडंसं आटलंय. आता ह्यामध्ये मी केसर टाकणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. केशर टाकायचं आणि दूध परत एकदा 5-1 मिनिटं ढवळत हे आपल्याला परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला 15 मिनिटाच्या आसपास असते, म्हणजे फक्त दुधाची. ते दूध आपण एका साईडला होतच आहे, तोपर्यंत आपण ह्या बाकीच्या गोष्टी पण साइड बाय साइड करणार आहोत. त्यामुळे तो हा पूर्ण वेळ मिळून जर तुम्ही म्हणालात तर 15 ते 20 मिनिटात किंवा अगदी फार तर 20-25 मिनिटात ही आपली प्रोसेस सगळी तयार होते आणि आपल्याला हवी तशी बासुंदी तयार होते. आता हे सगळं आपण एका साईडला दूध करतोच आहोत, तोपर्यंत एका साईडला बाकीच्या गोष्टी पण करायच्या. दुधाला थोडासा थिकनेसपणा यायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता. आता हे काय करायचं, जेव्हा आपण या दुधाच्या इथून साईडला जाऊ, तेव्हा दूध परत लो फ्लेमवर करायचं. आपण दुधाच्या जवळ असू तेव्हा फास्ट फ्लेमवर करून हे सतत ढवळत राहायचं. चला आता परत एकदा स्लो फ्लेम करूया आणि आपण हे ड्रायफ्रूट जे आहेत ते कट करून घेऊया. आता हे ड्रायफ्रूट पण जे काही आपण वापरणार आहे ते सुद्धा अगदी ऑप्शनल आहेत. माझ्या मुलांना आवडतात म्हणून मी हे टाकते. तुम्ही नाही टाकले तरी चला, या सणांची पण काय मज्जा असते की नाही. प्रत्येक सणाला एक विशेष आठवण असते. विशेष आपल्याकडे प्रत्येकाकडे खाण्यापिण्याचे पदार्थ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि अशा सगळ्या काही आठवणी अशा वेळेला जाग्या होतात आणि खूप सुंदर वाटतं. हे वेगवेगळे सण साजरे करताना एका नवीन गोष्टी आपण सुरू करत असताना मागच्या काही आठवणी पण आठवतात आणि अजून सुंदर वाटतं. अशा सगळ्या गोष्टी करत आपण ही रेसिपी करणार आहोत. बरं, तुमची अशी एखाद्या सणाबरोबरची आठवण असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मला ही बासुंदी वगैरे करताना माझ्या घरी केली जाणारी खीर प्रचंड आठवते. कारण ही सगळी प्रोसेस असते, फक्त आपण त्यामध्ये शेवया घालतो. तर ती खूप सुंदर एक आठवण आहे माझी आणि अशाच खूप साऱ्या आठवणींचा जो काही आपला पसारा असतो, तो अशा वेळेला जागा होतो आणि आपण ते काम करता त्या सगळ्या आठवणींमध्ये रमतो. असंच सगळं रमत मी ही सगळी प्रोसेस केली आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे का, याच रेसिपीमध्ये अजून एक पदार्थ ॲड केला ना, की ही सुंदर प्रकारची रबडी पण होते अगदी इन्स्टंट. तर ती कशी मी तुम्हाला पुढच्या एखाद्या रेसिपीमध्ये दाखवेन. चला, आपलं दूध व्यवस्थित गरम झालंय. आता ह्यामध्ये काय करूया, आपण एक कट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकूया. हे आपण आधी टाकणार आहे. चारोळी फक्त आपण नंतर टाकायची आहे. ती आधी टाकायची नाहीये. हे त्याबरोबर दुधाबरोबर छान शिजले गेले, की त्याचा फ्लेवर आपोआपच दुधात येतो आणि आणखीन याला रिचनेस येतो. सगळे ड्रायफ्रुट्स मी यामध्ये टाकलेत, फक्त चारोळी टाकलेली नाहीये. आता हे सगळं मिक्स करूया. आता परत मी गॅस मोठा ठेवलाय आणि आता हे परत एकदा 2-3 मिनिटं उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे दूध व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. खाली लागलं नाही ना याची खात्री करून घ्यायची आणि साई मोडत एक 2-3 मिनिटं परत एकदा आपण दूध गरम करून घेणार आहोत. परत हे सगळं ढवळून झाल्यानंतर परत गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा. आता आपलं कॅरमलायझेशन जे आपण ताटामध्ये ओतलं होतं त्याचं काय झालंय बघूया. छान त्याला एक असा टेक्स्चर तयार झालंय. खूप कडक हे तयार होतं. खाली लागलेलं असतं, म्हणजे ते आपण तूप लावल्यामुळं पटकन निघतं पण. तुम्ही बघू शकता छान याचे तुकडे तयार होतात. अगदी घट्ट काच वगैरे कशी असते तशाच टेक्स्चरमध्ये हे सगळं होतं आणि आता हे व्यवस्थित ताटाबरोबरचं सगळं आपण काढून घेऊया आणि आता ह्याचं काय करायचं मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघा, अगदी एखादी काच कशी असते त्या प्रकारचं याचं टेक्स्चर तुम्हाला दिसत आता या सगळ्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि आपण मिक्सरला लावणार आहोत. हो, मिक्सरला. ह्याची छान पावडर होते, तुम्हाला मी दाखवते. हे सगळे तुकडे आपण करून घेऊया आणि हेच खरी तर गंमत आहे, की तुम्ही मार्केटमध्ये जसं आणता बासुंदी, त्याचा कसा एक छान असा फ्लेवर असतो किंवा छान कलर असतो, म्हणजे खव्याच्या पेढ्यासारखा. तर तसा सुंदर ह्याचा कलर येतो बासुंदीचा, तो ह्यामुळेच येतो. आता हे सगळं मी यामध्ये टाकून घेतलंय. आता तुम्हाला सांगते, याचबरोबर मी वेलची आणि जायफळसुद्धा यामध्ये खिसून टाकलं होतं, म्हणजे एकत्र हे वाटलं जाईल आणि तुम्ही बघू शकता छान याची पावडर तयार आहे. बरं, चला आता हे साईडला ठेवूया. दूध आपलं एका बाजूला शिजतंय. हे तयार झाली आहे पावडर आपली कॅरमलायझेशनची. आता आपल्याला खवा परतून घ्यायचा आहे. आता पॅनमध्ये काय टाकायचं आहे, हा 50 ग्रॅम खवा आहे. 2 लिटर दुधाला 50 ग्रॅम खवा इनफ होतो. म्हणजे खूप आपल्याला घट्ट पण नाही होत, कारण बासुंदी अगदी रबडीसारखी पण नसते करायची, थोडी अशी पातळच असते. त्यामुळे खूप जास्त यामध्ये खवा वगैरे आपण वापरणार नाही आहोत. आता हा असा पण टाकू शकतो, पण दूध आपलं गरम आहे आणि त्यामध्ये जर आपण थंड खवा टाकला तर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं सेफ साईड पण, आणि जेव्हा आपण असा खवा थोडासा गरम करतो तेव्हा त्याला एक आणखीन छान फ्लेवर पण येतो. त्यामुळे थोडंसं असं गरम केल्यानंतर परत या दुधामध्ये आपण थोडंसं ढवळूया आणि मग त्यामध्ये हे सगळा खवा आपण टाकून घ्यायचा.
आता दूध परत एकदा मोठ्या फ्लेमवर आहे आणि आता आपल्याला सगळा खवा त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी दूध हे छान घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि आता 2-3 मिनिटं परत एकदा आपण हे दूध हलवून घेऊया. तळापासून हे दूध व्यवस्थित हलवायचं, खाली लागू शकते याची आता काळजी थोडीशी घ्यावी लागते आणि आता हे सतत ढवळत आपण बघा तुम्ही दाखवते थोडंसं त्याला क्रीमीनेस यायला सुरुवात झाली आहे. आता हे आपण दूध असंच थोडंसं एक 5-1 मिनिटं अजून ढवळून घेऊया. बरं मला सांगा तुमच्याकडे अजून काय-काय तुमच्याकडे पाडव्याला अजून काय-काय केलं जातं? कारण आपल्याकडे खाण्यापिण्याच्या आणि सणावार साजरे करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे बासुंदी तर होतेच आहे, पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कारण अशा छान-छान रेसिपी तुम्हाला या चॅनलवर मी दाखवणार आहे. तर पटकन आपण आता बासुंदी सर्व्ह करायला घेणार आहोत. इतकी सुंदर ही बासुंदी तयार होते. तर आता बासुंदी करण्याच्या लास्ट स्टेजवर आपण पोहोचलो आहोत. दूध छान गरम झालंय, व्यवस्थित आटलंय, ह्याला छान साई धरली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ह्याला थोडा क्रिमीनेस अजून यायला हवाय. म्हणून ह्यात एक गोष्ट अजून टाकायची आहे, ती म्हणजे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे. ते पाण्यामध्ये मी मिक्स केलंय आणि आता हे सतत ढवळत आपल्याला हे दुधात मध्ये मिक्स करायचं आहे. ह्यानी होतं काय, जे मार्केटमध्ये ज्या प्रकारची बासुंदी तुम्हाला मिळते, थोडेसे क्रिमीनेस ज्यामध्ये होतो, ती तसा एक क्रिमीनेस आपण ह्याला देणार आहोत. आता जर नॉर्मली तुम्ही हे करायला गेलात किंवा खूप वेळ तुम्ही आटवून जर बासुंदी तयार करायची असेल, तर मात्र तुम्हाला यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायची गरज नाहीये. पण जर तुम्हाला कमी वेळात ही बासुंदी तयार करायची असेल आणि जशी हवी तशी टेस्ट हवी असेल, तर थोडंसं हे ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला यूज कराव्याच लागतील. चला आता हे सगळं आपण मिक्स केलंय आणि आता ह्यामध्ये जे घालणार आहोत ते आपण हे कॅरमलायझेशनची पावडर जी तयार केली होती, ती ह्यामध्ये टाकायची आणि आता आपली परफेक्ट बासुंदी तयार होणार आहे. टेक्स्चर आणि टेस्ट दोन्हीही तुम्हाला हवं तसं होणार आहे. खूप वेळ घालायची काहीच गरज नाही. एका बाजूला दूध गरम करत ठेवत मी बाकीच्या गोष्टींची तयारी केली होती. पण तुम्ही जर सतत इथे एका ठिकाणी उभा राहून दुधाकडे लक्ष दिलं, तर ह्यापेक्षा पण कमी वेळ लागतो, जर बाकीची तयारी तुम्ही आधी केली असेल तर. पण साइड बाय साइड जर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी करायच्या तर आज साधारण 20 ते 25 मिनिटात ही प्रॉपर आपली बासुंदी तयार होते. तुम्ही बघू शकता किती छान अशी क्रीमी आणि दाणेदार आपली बासुंदी तयार आहे आणि बघता क्षणी खायची इच्छा होईल इतकी सुंदर ही बासुंदी तयार होते. आता हे व्यवस्थित अजून एक 2-3 मिनिटं आपण अजून आटवूया. तोपर्यंत मी ह्यामध्ये चारोळी टाकते. चारोळी थोडीशी दुधाबरोबर शिजू दे. तोपर्यंत हे साईडला लागलेली जी काही साय आहे किंवा खाली लागलेलं जे काही थोडी क्रीम आहे ती आपण एकत्र काढून घ्यायची. काही लोकांना ही बासुंदी अशी गरम-गरम आवडते. म्हणजे बासुंदी पुरी अशी गरम-गरम बासुंदी आणि पुरी आवडते. पण मला स्पेशली थोडी थंड केलेली बासुंदी खूप आवडते. छान त्याला थंड केल्यानंतर अजून थोडा रिचनेस पण येतो आणि थोडीशी घट्ट होते ना, तर ती अगदी रबडी खाल्ल्यासारखीच आनंद सुद्धा तुम्हाला देऊन जाईल. इतकी सुंदर ही बासुंदी तयार होते. घरच्या घरी इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने ही बासुंदी आपण तयार करणार आहोत. मार्केटमध्ये एवढी-एवढीशी आणण्यापेक्षा घरातच खूप प्रमाणात करा. अगदी 2-3 4 दिवस म्हटलं तरी छान आस्वाद घ्या. एवढी सुंदर ही बासुंदी तयार होते. पाहुणे-पै आले, सणवार आहे, आलं गेलं आहे, लहान मुलांना आवडते म्हणून बाहेरून भेसळयुक्त आणलेली बासुंदी खाण्यापेक्षा घरच्या घरी अशी सुंदर बासुंदी तयार करायची आणि आपल्या मुलाबाळांना खायला घालायची. त्यांनाही हेल्दी ठेवायचं आणि आपणही हेल्दी राहायचं. बरं ही बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. Facebookवर बघत असाल तर फॉलो करा आणि ही झटपट होणारी बासुंदी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात चला तोपर्यंत ह्या मस्त दाटसर आणि क्रीमी बासुंदीचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला परत एकदा माझ्याकडून गुढीपाडव्याच्या भरपूर शुभेच्छा.